धर्माच्या नावावरती, जातीच्या नावावरती फक्त तुम्हाला भुलवायचं. आज अनेक महिला इथे आलेल्या आहेत. ती ह्याची योजना आणली, काय ती लाडकी बहिणी योजना. लाडक्या बहिणी योजनेबद्दल 1,500 रुपये दिले. महागाई किती वाढली हो. हा, ते 1,500 रुपये तुमचे 15 दिवसात निघून गेले. साधा सिलेंडर 1,000 रुपये आहे. कुठे टिकणार आहे 1,500 रुपये. मला आपल्याला फक्त एवढंच सांगायचंय, पुढच्या ज्या पिढ्या असतील, आज तुमची मुलं असतील, आज अनेक या महाराष्ट्रामधले अनेक उमेदवार आहेत, अनेक लोक आहेत, त्यांची मुलं काय विचार करतील. काय आमच्या भवितव्याकडे आमच्याकडे कोणी बघितलं नाही का. आमचा बाप विकला गेला. आमच्या आईने पैसे घेतले आणि आमच्याकडे पुढे भविष्य जे आहे आमचं, हे काही घडलंच नाही. आमची शहरं चांगली घडलीच नाहीत. शहरात राहण्यासारखं काहीच नाही. आज अनेक मुलं इथे, अनेक मुली, तरुण तरुणी आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, देशामध्ये आहेत. का परदेशी जातात हो. कशासाठी परदेशी जात आहेत. शिक्षण तर इथेही मिळू शकतं, कदाचित नोकरीही इथे मिळू शकते, पण जात आहेत कशासाठी. सभोवतालचं वातावरण सगळं बकाल, रस्त्याला चांगले फुटपाथ नाहीत, ट्रॅफिक वाढलाय, रहदारी सगळीकडे, कशाला काही आटोक्यातच नाहीये काही गोष्टी. अशा लोकांच्या हातामध्ये तुम्ही शहरं देणार आहात. मला खरंच 2017 साली मला इतकं वाईट वाटलं की अरे म्हटलं, एवढ्या सगळी माणसं मी त्यावेळेला आणली.